कोण अभ्यास करेल? तर शिकलेले मुलं आणि शिकलेले लोक अभ्यास करतील. गावातले लोक अभ्यास करतील का? काय काम आहे अभ्यासाचा? पण अभ्यास म्हणजे काय? जीवनाला भेडसावणारे प्रश्नावर विचार करणे म्हणजे अभ्यास करणे. आता थोडं भेडसावत आहे म्हणून आम्ही थोडा विचार करत आहोत. 21 सप्टेंबर 2022 रोजी जे परिपत्रक आलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 20 पटाच्या आतल्या शाळा बंद करणे. त्यांनी बंद करण्याचं नव्हतं, त्या पत्रामध्ये 4 नंबरचा मुद्दा होता की आपल्या जिल्ह्यातील 20 पटाच्या आतल्या शाळा किती आहेत आणि त्या शाळा बंद करण्याची कारवाई कुठपर्यंत आली. याचा सरळ अर्थ असं होतो की 20 पटाच्या आतल्या शाळा सरकारला बंद करायच्या आहेत. आज आपण इथे जे काही शिकलेले वर्ग आहेत, आज मी सचिन भेदे, मी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं. जे काही माझं आतापर्यंत MBBS आणि PG पर्यंत जे काही शिक्षण झालं, जे काही सगळं काही म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये मोफत आणि दर्जेदार असं उत्तम असं शिक्षण झालं आहे. आणि ह्या सगळ्या मागे जे काही म्हणजे कारणीभूत असं जे काही म्हणजे जी काही व्यवस्था आहे, ती व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली. नको कोंड मारा, नको विषारी हवारा, नको दासी पण आता, नको जुल्माचा पहारा, नको दासी पण आता, नको जुल्माचा पहारा. साऊ पेटती मशाल साऊ, आगती जलाल साऊ, पेटती मशाल साऊ, आगती जलाल साऊ, शोषितांची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल साऊ, पेटती मशाल साऊ, आगती जलाल साऊ, पेटती मशाल साऊ, आगती जलाल साऊ, शोषितांची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल. साध दिली पाखरांना सार रान झुंडारून, साध दिली पाखरांना सार रान झुंडारून, फड फडले ते पंख जे पावल नवगान, फड फडले ते पंख जे पावल नवगान. साऊ वाघिने आमुची तीन, फोडली डरकाळी साऊ, वाघिने आमुची तीन, फोडली डरकाळी, थर थरल्या गच्या कोऱ्या गड ढासळली बाई. पाजिले गर्भ यातना सोशून, दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सोशून, येल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन, येल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन. हरण चालली कळपात कशी निर्भय तोऱ्यान, हरण चालली कळपात कशी निर्भय तोऱ्यान, स्वाभिमानाची गौब आत्म भान पांघरून.
घुसमट काळजाची माझ्या जही पदरी घुसमट काळजाची माझ्या जही पदरी कधी ढिली कधी जाम माझ्या येसनाची दोरी कधी ढिली कधी जाम माझ्या येसनाची दोरी जरी मोकळा ग श्वास माझा मन जाय बंदी जरी मोकळा ग श्वास माझं मन जाय बंदी झळकते गवरून अंधारल आतमंदी झळकते गवरून अंधारल आतमंदी मुक्या मावलीची साध साऊ गुंगराच्या नाद साऊ मुक्या मावलीची साध साऊ गुंगराच्या नाद साऊ लावण्याच्या साज साऊ झाकलेली लाज ज्योती क्रांती बाजणाच्या तशी क्रांती ज्योत साऊ ज्योती क्रांती बाजणाच्या तशी ज्ञान ज्योत साऊ त्यांनी लावी अले रोप आम्ही न बाला भिडवू त्यांनी लावी अले रोप आम्ही न बाला भिडवू त्यांनी लाविले रोप आम्ही न भाला भिडवू ज्योत लावलीस साऊवन वामी पेटवीन ज्योत लावलीस साऊवन वामी पेटवीन तुझे शिल्प कोरलेस ते मी बोलके करीन साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ मुक्तीचं पाऊल जय भीम. या सुरुवातीच्याच कालखंडामध्ये या देशातल्या तमाम ओबीसी SC ST आणि मायनॉरिटी यांच्या शिक्षणावर घाला घालण्याचं काम या देशातलं एक बहुजन विरोधी सरकार काम करते आहे. एकीकडे देशातील तमाम लोक म्हणतात की शिक्षण हे वाचलं पाहिजे, शिक्षण गावागावातल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण आणि त्याच्या सुविधा ह्या पुरल्या गेल्या पाहिजे, परंतु अलीकडे शिक्षणापासून भरकटवण्याचा जो वातावरण निर्माण होते आहे त्या वातावरणामध्ये येणाऱ्या या देशातल्या तमाम शेतकऱ्यांच्या तमाम कामगारांच्या आणि शेतमजुरांची मुलं या वातावरणामध्ये शिक्षणाच्या वातावरणामध्ये टिकणार आहेत की नाही. मग जर आमची मुलं या वातावरणामध्ये टिकणार नसतील आणि फुलेशाह आंबेडकरांनी केलेल्या संघर्षाचा फलित जर आम्हाला मिळणार नसेल आणि आम्ही त्यांना जपण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती समर्थपणे शिक्षण चळवळ जर उचलणार नसू तर येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर फार मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेत. जरी या वर्तमानाला कळे नामुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. माझ्या गावामध्ये शाळा आहे, खेड्या गावामध्ये जंगलात, तिथं 20 मुलांची पटसंख्या आहे आणि त्याच्याजवळ गाव झेंडीटोला आहे, तिथं शाळा नाही. तिथलं मुलं माझ्या गावाला शिकायला येतात, पण ते 3 किलोमीटरवरून त्याचे आई वडील जंगलाची रस्ता कसे कसे आणून देतील. आणि BJP सरकार म्हणते का शाळा बंद करावा, जिल्हा परिषद शाळा बंद करावा. मग आमचे गोरगरिबाचे मुलं कोटी जातील शिकावले, शेतकऱ्याचे मुलं, कास्तकाराचे मुलं. डॉक्टराचा मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियराचा मुलगा इंजिनियर होईल, शिक्षकाचा मुलगा शिक्षक होईल आणि कास्तकाराचा मुलगा शिक्षक नाही होऊ शकत का सर? आमच्यासारखे गरीब लोकांकडे पैसे नाही तर आमचे लेकरा शिक्षणापासून वंचित राहतील का नाही साहेब? तर मी म्हणतो शाळा बंद नाही झाल्या पाहिजे. मी जरी नाही शिकलो तर का झाला, माझा भाऊ बहीण, माझे आई वडील, माझ्या प्रत्येक गरीबाचा मुलगा शिकायला पाहिजे आणि शिकून पुढे वाढवले पाहिजे. मी जे काही बोलतो ते तुम्ही ऐका आणि ऐकण्यापुरतीच मर्यादित राहू नका. याच्यावरती तुमची प्रतिक्रिया द्या. माझ्यासोबत जे आले आहेत त्या मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ कव्हर करा, व्हॉट्सअप म्हणजे फोटो काढा आणि माझ्या गावचे शिक्षक, सरपंच आणि माझ्या गावच्या जनतेला दाखवा की महेश उईके आमच्यासोबत परिषदच्या कार्यक्रमाला आले होते म्हणून. का माझ्यासोबत परिषदच्या कार्यक्रमाला महेश उईके आले होते म्हणून सांगा. माझी एक विनंती आहे, जेवढे मी लोक मला ऐकू शकतात तेवढे नाही ऐका. मी कोणत्याच कार्यक्रम होईल, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात नाही, महाराष्ट्रावर कोठेही मी केव्हाही मला फोन कराल, मी येऊ शकतो, मी येईन. फक्त मला घेऊन येणारा व्यक्ती पाहिजे. मी जेवण खावांसाठी, चहा पाण्यासाठी कोणाला त्रास देणार नाही. मला मिळेल तर ठीक, नाही तर ठीक. पण जिथं जिथं कार्यक्रम होईल हा जनजागृतीच्या शिक्षण बचाव परिषद समितीमार्फत तिथं मी जाईन आणि जो व्यक्ती मला घेऊन जाईल त्याच्या खूप मी आभार. आणि ज्या लोकांनी मला इथे बोलवला
मला बोलण्याची संधी दिला त्याचा मी धन्यवाद करतो. माझ्या जरी बोलायला काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी एक कोणीच नाही, मी एक साध्या रिवाजमध्ये एक ग्रामपंचायत सदस्य आहे, तो पण कोणत्याच पक्षाचा नाही. आज इथे विदर्भस्तरीय शिक्षण बचाव परिषदेचं आयोजन केलं आहे आणि सकाळच्या जे सत्र होते त्यामध्ये जे काही शिक्षण क्षेत्रातले जे मोठे व्यक्तिमत्व होते त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली आणि आजच्या ह्या दुसऱ्या सत्रामध्ये वेळेअभावी आपण 2 सत्र एकत्र घेत आहोत आणि आजच्या या सत्राचे जे अध्यक्ष आहेत माननीय प्रभाकरजी गेडाम सर आणि आपण विचारमंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सगळे सुज्ञ स्वतंत्र भारताचे नागरिक, आपणा सर्वांना जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय सेवा. आपण आज इथे जे काही विचारमंथनासाठी इथे सर्वजण आलेलो आहेत आणि सगळ्यात मोठी जी आता आपल्यासमोर जे उद्भवणारी समस्या आहे की पुढे आपल्या जे काही पाल्य आहेत, आपले जे मुलं आहेत, त्यांचे जे शिक्षण आहे त्या शिक्षणाची मोठी समस्या जी काही शासनकर्ते जमात आहे त्यांनी आपल्यासमोर ती उभी केलेली आहे. आज आपण याचं जे काही सकाळी सुरटकर सरांनी आपल्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत की जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे ते आपल्या जे काही 85% बहुजन वर्ग आहे त्याला कशाप्रकारे हानिकारक याची सविस्तर मांडणी त्यांनी केली. परंतु ज्या काही आमच्या समस्या आहेत त्या समस्या जर आपण बघितलं त्याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे. म्हणता येईल की आपल्या भारताचा इतिहासच म्हणजे जे काही बहुजन समाजाच्या जे काही आपल्या समस्या आहेत त्यामागे भारताचा हा इतिहासच आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि आपला इतिहास जर बघतो म्हटलं तर आपला इतिहासच हा क्रांती प्रतिक्रांतीचा आहे. आपण बघतो की जेव्हा विदेशी जे आर्य होते त्यांनी आपल्यावरती जे काही आक्रमण केलं आणि जे काही त्यांनी आपल्यावरती जे काही सांस्कृतिक, शैक्षणिक, जे काही आर्थिक निर्बंध लादले आणि त्यातून जी काही आपली गुलामगिरीची सुरुवात झाली आणि त्यानंतर जे काही आपल्या बहुजन समाजाचे जे काही महापुरुष आहेत त्या सर्वांनी आपला समाज यातून बाहेर पडावं म्हणजे काही क्रांतीपूर्व कार्य केले आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की जे काही राजकीय क्रांती झाली त्याच्यामध्ये 2 मुख्य नावे घेता येईल. एक म्हणजे सम्राट अशोकाची क्रांती आणि दुसरं म्हणजे आता मागच्या जे 300-400 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली क्रांती. या 2 राजकीय क्रांत्या सोडल्या तर बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टीने अशा राजकीय क्रांती अद्यापर्यंत झालेल्या नाही. परंतु ह्या राजकीय क्रांती होण्यामागे जर आपण बघितलं की राजकीय क्रांती होण्याच्या पूर्वी जी काही क्रांती झाली ती होते ती म्हणजे शैक्षणिक किंवा ज्ञानाची क्रांती. तथागत गौतम बुद्धांनी जी काही ज्ञानाची शैक्षणिक क्रांती केली होती त्याचा परिणाम म्हणजे सम्राट अशोक मोठी राजकीय क्रांती करू शकले आणि समस्त भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार किंवा संपूर्ण आशिया खंडामध्ये बौद्ध धर्म प्रसारित झाला होता आणि जे काही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे जे काही लोकशाहीचे मूल्य होते आणि तेव्हा ते रुजू झालेले होते आणि समस्त आपला समाज हा सुखमय झाला होता. आणि नेमकं ते शिवाजी महाराजसुद्धा जी काही क्रांती केली त्यामागे राष्ट्रसंत जे की आपण त्याला म्हणजे तुकाराम महाराज आहेत त्यांनी जे काही वारकरी संप्रदायाच्या मार्गातून जे काही त्यांनी लोकांमध्ये प्रबोधन केलं त्या प्रबोधनाचा परिणाम असा झाला की छत्रपती शिवाजी महाराजांना राजकीय क्रांती करण्यामध्ये खूप सोपं गेलं. नेमकं आज आता आपण बघतो की स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये लोकशाही रुजू झाली. 1950ला आपण भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि ही राज्यघटना अंमलात आणणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेबांनी आपल्याला जी काही घटना दिली त्या घटनेमुळेच आज आपण इथे जे काही शिकलेले वर्ग आहेत. आज मी सचिन भेदे, मी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं. जे काही माझं आतापर्यंत MBBS आणि PG पर्यंत जे काही शिक्षण झालं, जे काही सगळं काही म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये मोफत दर्जेदार असं उत्तम असं शिक्षण झालं आहे. आणि ह्या सगळ्या मागे जे काही म्हणजे कारणीभूत असं जे काही म्हणजे जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली. कारण की त्यांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं आणि ह्या भारतीय संविधानामध्ये त्यांनी जी काही तरतूद केली ही तरतूद मुख्यत्वे जे काही समाजातला जो काही वंचित, शोषित आणि दुर्बल घटक आहे त्याच्या रक्षणासाठी खूप साऱ्या तरतुदी केल्या. आज आपण ज्याला आरक्षण संबोधतो ते आरक्षण दुसरं तिसरं काही नाही, हे आम्हाला शिकावून मिळालेलं प्रतिनिधित्व आहे. जो काही पूर्वी समाज जो शिक्षण घ्यायचा मनुस्मृतीच्या कायद्यानुसार फक्त जे काही ज्ञान अर्जन करण्याचा जो काही अधिकार होता हा फक्त उच्चवर्णीयांनाच होता आणि भारतीय संविधानाने तो अधिकार आपल्या समस्त बहुजन समाजाला दिला. आणि याच्यातही बाबासाहेबांनी एक मोठा धोका ओळखला होता की सगळ्यांना जरी शिक्षण देतो म्हटलं तरी इथली जी बदमाश व्यवस्था आहे वर्षानुवर्षे जे आपल्याला गुलामगिरी ठेवायचा प्रयत्न करतात हे आपल्याला म्हणजे शिकू देणार नाही. जसं मी आज इथे डॉक्टर म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, कदाचित जे प्रतिनिधित्व ज्याला आपण आरक्षण म्हणतो हे प्रतिनिधित्व नसतं तर आज मी ते डॉक्टर म्हणून तुमच्यासमोर बोलू शकलो नसतो. तर ही सगळी जी देण आहे डॉक्टर बाबासाहेबांची देण आहे. पण बाबासाहेबांनी आपल्याला जे काही दिलं आहे हे आत्तापर्यंत झाली फक्त शैक्षणिक क्रांती आहे. राजकीय क्रांती अद्याप व्हायची आहे. त्यामुळे
आपल्या बहुजन समाजातला जो काही सुशिक्षित शिकलेला वर्ग जो स्वतःला शिक्षित हा समजतो त्या सगळ्यांची जबाबदारी बनते की राजकीय क्रांती, सम्राट अशोकाने केलेली राजकीय क्रांती, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली राजकीय क्रांती, आज सम्राट अशोक जन्माला येणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला, बाबासाहेब जन्माला येणार नाही, परंतु त्यांचे विचार आजही आपल्यापर्यंत जिवंत आहेत. आणि हे विचार घेऊन आपल्याला जी काही शैक्षणिक क्रांती बाबासाहेबांनी दिली आहे तिला आपण राजकीय क्रांतीमध्ये परावर्तित करू. आज इथे आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. जेव्हा कार्ल मार्क्स मृत्यू पावले तेव्हा त्यांचे फक्त 10 अनुयायी होते, परंतु 10 अनुयायांनी मनात आणले आणि त्यांचे विचार संपूर्ण जगभर पसरवलं. आज आपल्याकडे बाबासाहेबांचे विचार आहे, परंतु आज जे काही कार्ल मार्क्सचे जे अनुयायी आहेत त्यांनी ज्या निष्ठेने जो त्यांच्या विचारांचा प्रसार केला त्याच निष्ठेने आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करावा लागेल. तेव्हा कुठं जी काही आपल्या ज्या काही ह्या विद्यमान समस्या, ज्या काही शैक्षणिक समस्या म्हणा, सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, आजही जे काही जातीभेद होतो आणि आजही आपलाच वर्ग कुठे ना कुठे भरडला जातो. फक्त आपण आमच्यावरती अन्याय झाला म्हणून आपण फक्त ओरडतो. आज इथपर्यंत आपण जे काही आत्तापर्यंत जी काही मीमांसा केली त्याच्यामध्ये फक्त शैक्षणिक धोरण कसे चुकीचे आहे, आणि चुकीचे नाही, ते जाणून बुजून चुकीचे धोरण राबवत आहे. कारण की त्यांना आपल्याला पुन्हा गुलामगिरीतच न्यायचं आहे, कारण की त्यांना क्रांती नको आहे. कारण की प्रतिक्रांती नेमकी प्रत्येक वेळी असेच काम करते. जेव्हा केव्हा अशी शैक्षणिक किंवा विज्ञानाची क्रांती व्हायला जाईल त्याला दाबण्याचं काम ही प्रतिक्रांतीची जी काही सध्या जी सत्तेत असलेले जे वर्ग आहेत ते करत आहेत. म्हणून तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी बनते की हा सगळा धोका ओळखून संपूर्ण जे काही आपण व्यवस्था परिवर्तन म्हणून तर संपूर्ण व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी आपण प्रत्येकाने तन्मन धनाने कार्य करावं ही अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत शैक्षणिक धोरण, शिक्षण, शाळा या संदर्भानं विविध मान्यवरांचं मनोगत या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. मी या ठिकाणी जो उभा आहे जनसंवाद सत्राच्या माध्यमातून, आणि मी काय केलं पाहिजे आणि आम्ही काय केलं या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधणार आहे. गेल्या 15 ते 17 वर्षांपासून मी सामाजिक चळवळीमध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करतोय, आणि हे करत असताना एक शिक्षणावर, शाळांवर काम करणे हा एक किती गरजेचं आहे हे मला केव्हा कळालं. तेव्हापासून तर आजपर्यंतची मी वाटचाल एक साधारणतः मला 5 मिनटं दिले, त्या 5 मिनटामध्ये मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. आमचे मित्र राम शृंगारे सर या ठिकाणी आहेत. आम्ही वाशिममध्ये काम करत असताना त्यांनी मला सत्यशोधक शिक्षक सभेच्या माध्यमातून नागपूरला एका मीटिंगमध्ये बोलावलं होतं. रवी भवनमध्ये ती बैठक झाली होती, आणि त्या बैठकीमध्ये जे विषय निघाले, मी चळवळीतला कार्यकर्ता असल्याने आणि एक हाडाचा पत्रकार असल्याने मी ते सगळं निरीक्षण करत होतो. आणि त्या ठिकाणी आजच्या या सत्राचे आणि या संपूर्ण परिषदेचे जे अध्यक्ष आहेत माननीय प्रभाकर गेडाम सर, तर त्यांचा विषय निघाला. आणि त्या वर्षी आपल्याला माहीत आहे की दरवर्षी 3, 4, 5 शाळा दरवर्षी आपलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये बंद होतच राहतात, परंतु कोणी फारसं त्याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु त्या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यामधल्या 20 ते 25 शाळा बंद होण्याचं एक शासनानं डिक्लेअर केलं होतं. आणि मग त्या विरोधात प्रभाकर गेडाम सर आणि त्यांचे जे सहकारी आहेत चंद्रपूरमधले, तर त्यांनी कशा पद्धतीनं तिथं आंदोलन उभं केलं ते त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये सांगितलं. आणि त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी आंदोलन केलं, आणि त्या 15 ते 20 शाळा ज्या आहेत त्या बंद होण्यापासून त्यांनी वाचवलं होतं. आणि त्या बैठकीमध्ये हे सगळं कळाल्याच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये आता या शाळांसाठी खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे ही भावना निर्माण झाली. गेडाम सर, मी तुमच्या पुढे खरंच नतमस्तक होतो की तुमच्यामुळं मला या शाळा बचावाच्या चळवळीची प्रेरणा मिळाली. आणि तो जो कुठला जिल्हा असेल तर ते हाच आहे चंद्रपूर, ज्या ठिकाणापासून शाळा बचाव मोहिमेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ती चळवळ पोचल्या गेली. मित्रांनो, 21 हे मीटिंगच्या नंतर आम्ही 21 फेब्रुवारी 2016 रोजी वाशिममध्ये राज्यस्तरीय शिक्षण आशय परिषद घेतली, आणि आपल्यापैकी बरेच लोक त्या ठिकाणी होते, आणि त्या ठिकाणून आम्ही खऱ्या अर्थानं ही सुरुवात केली. आपल्याला या एकूणच व्यवस्थेचा, ब्राह्मणी मनुवादी व्यवस्थेचा अभ्यास असल्यामुळे गेल्या 250 वर्षांपासून जे आपल्याला शिक्षण मिळत आहे ते शिक्षण बंद करण्याची यांनी प्रक्रिया सुरू केलेली आहे. याची चुणूक आपण एक वैचारिक कार्यकर्ता असल्यामुळे त्यावेळेस होतीच, आणि म्हणून आपण सातत्यानं त्यावेळेस कार्यक्रम सुरू केले. आम्ही सुद्धा सातत्यानं कार्यक्रम करत होतो. याला वेग कुठे आला ते सांगतो. 2020 मध्ये जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षण धोरण, ज्यावेळेस आपण सगळेजण कोरोनामध्ये झुंज करत होतो
त्या काळामध्ये संसदेत कुठलीही चर्चा न करता ते राष्ट्रीय शिक्षण धोरण या केंद्र सरकारनं जाहीर केलं. म्हणून त्याच्यामध्ये जे छुपे अजेंडे आहेत ते आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत आणि अशा पद्धतीनं ते आपल्या जनतेवर ते धोरण लादल्या गेलं. मित्रांनो, हे धोरण लागू होण्याच्या पूर्वी त्यांनी एक अभिप्राय मागितले होते. अभिप्राय काय मागितले होते की या धोरणाबद्दल तुमचे अभिप्राय द्या आणि खास आपल्या चळवळीतल्या लोकांनाच ते माहीत होतं. म्हणून आम्ही त्या अनुषंगानं आदरणीय बिजेकर सर हे सातत्यानं संपर्कात असल्यामुळे त्यांची आम्ही वाशिमला बैठक बोलावली 14 जुलै 2019 रोजी आणि बिजेकर सरांनी या धोरणामध्ये कशा पद्धतीनं हे शिक्षण बंद केल्याचं कडकारस्थान रचलं जात आहे, याचं कशा पद्धतीनं भांडवलीकरण केलं जात आहे, तर या संबंधानं सरांनी विस्तृत मार्गदर्शन केलं आणि त्याच दिवशी त्याच ठिकाणी आम्ही शाळा बचाव समितीची वाशिम जिल्ह्यामध्ये स्थापना केली आणि तिथून पुढे आम्ही शाळा भेटीचा कार्यक्रम सुरू केला. गावागावामध्ये आम्ही शाळांना जात होतो. त्या ठिकाणी शासकीय स्तरावर जशी शाळा व्यवस्थापन समिती असते तर त्याच स्तरावर त्याला पॅरेलल आम्ही शाळा बचाव समित्यांची स्थापना सुरू केली. त्या शाळेच्या समितीचा अध्यक्ष, त्याची कार्यकारिणी निवडून त्यांच्या विविध वृत्तपत्रामध्ये बातम्या देऊन सातत्यानं आम्ही ते काम पुढे करत गेलो. हे सगळं करत असताना आमच्या जिल्ह्यामध्ये 791 गावं आहेत. त्यापैकी आम्ही 450 गावांना जवळपास आम्ही भेटी दिल्या. त्यामध्ये 450 मध्ये 150 गावांमध्ये आम्ही शाळा बचाव समित्यांची स्थापना केली आणि हे सगळं करत असताना वेगवेगळे कार्यक्रम असतील. मी स्वतः पत्रकार असल्यामुळे मला माहीत आहे की एखादा विषय पुढे कसा न्यायचा, तर हे आम्ही सातत्यानं करत असतो आणि आम्हाला मीडियामध्ये पण चांगला प्रतिसाद मिळतो. आणि हे सगळं करत असताना 21 सप्टेंबर 2022 रोजी जे परिपत्रक आलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 20 पटाच्या आतल्या शाळा बंद करणे. त्यांनी बंद करण्याचं नव्हतं, त्या पत्रामध्ये 4 नंबरचा मुद्दा होता की आपल्या जिल्ह्यातील 20 पटाच्या आतल्या शाळा किती आहेत आणि त्या शाळा बंद करण्याची कारवाई कुठपर्यंत आली. याचा सरळ सरळ अर्थ असं होतो की 20 पटाच्या आतल्या शाळा सरकारला बंद करायच्या आहेत. आणि मग एकीकडे शिक्षण हक्क कायदा काय म्हणतो हे सगळं आपण ऐकलंय. मग असे असताना भारतीय संविधान लागू असताना जर हे शासन हुकुमशाही पद्धतीनं अशा पद्धतीनं करत असेल आणि आपण काहीच करत नसूल तर मग फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही. म्हणून आम्ही सातत्यानं काम झोकून देऊन काम सुरू केलं आणि हे सगळं करत असताना आम्ही शाळा भेटीचा कार्यक्रम करत असताना 19 ऑक्टोबर 2022 रोजी आम्ही, कारण आंदोलनातूनच शासनाला कळत असते, मेसेज जात असतो, आपलं जे काही म्हणणं आहे ते शासनापर्यंत जात असते आणि त्याला आपण लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन म्हणतो. 19 ऑक्टोबर 2022 रोजी आम्ही जिल्हास्तरीय धरणे आंदोलन केलं. त्या धरणे आंदोलनामध्ये वाशिम जिल्ह्यातील आमच्या सगळ्या शिक्षकांच्या संघटनांनी, सामाजिक संघटनांनी आम्हाला तिथं सपोर्ट केला आणि हे जे पत्र आहे 21 सप्टेंबरचं त्याच्या संदर्भातलं पहिलं आम्ही आंदोलन केलं. त्यामध्ये ज्या शाळांना आम्ही भेटी दिल्या होत्या त्या शाळांचे पालक आणि त्या शाळेचे विद्यार्थी आले. विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणत होते मीडियासमोर की आमच्या शाळा बंद करू नका. अशा पद्धतीने ते संपूर्ण आंदोलन महाराष्ट्रभर गाजलं आणि तिथून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून मग शाळाचा तो विषय चर्चेत आला. हे सगळं करत असताना आम्ही कागदोपत्री होणं गरजेचं आहे. जसं म्हणतात की एखाद्या ग्रामपंचायतच्या ठरावाला तेवढी किंमत असते, तो प्रधानमंत्री सुद्धा बदलू शकत नाही. मग आम्ही काय केलं, गावागावामध्ये मेसेज टाकले. त्या माध्यमातून आम्ही वाशिम जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतीचे ठराव घेतले की आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा कुठलेही कारण न देता बंद करू नये, तसेच कुठलीही शाळा बंद करू नये. 150 ग्रामपंचायतीचे ठराव घेतले. 200च्या वर शाळा व्यवस्थापन समित्याचे ठराव घेतले आणि ते एकत्र केले. हे सगळं करत असताना स्वतःहून आम्हाला शिक्षक लोक, गावागावातले लोक कॉल करत होते की आम्ही आमचा ठराव घेतला, कोणाला पाठवू सांगा. आणि हे सगळं आम्ही एकत्र बंच केला आणि शासनाला जिल्हा परिषद कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही तो पाठवला. त्यामध्ये आमची जी वाशिम तालुक्यातील खरोळाची जी ग्रामपंचायत आहे, तर तिथे आमचे मित्रच होते सरपंच. त्यांना सांगितलं की तुम्ही घ्या, कारण मी पत्रकार आहे, मला माहीत आहे की एखादा विषय पुढे कसा न्यायचा तो. आणि मग त्याला आम्ही तो व्हिडिओ केलो तिथे आणि तिथून पूर्ण महाराष्ट्रभर तो विषय गेला. अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तसे ठराव व्हायला सुरुवात झाली. आणि हे सगळं करत असताना शाळा भेटीचं प्रबोधनाचं कार्य आमचं सातत्यानं सुरू होतं. आणि मग त्यानंतर कुठेतरी मोठं आंदोलन झालं पाहिजे. आदरणीय बिजेकर सर आणि संपूर्ण टीम ही सातत्यानं संपर्कात असल्यामुळे सरांनी सांगितलं की तुम्ही खूप ॲक्टिव्ह आहात, तुमचं काम खूप मोठं आहे, म्हणून तुमच्यावर आता एक
आपल्याला हे असं असं करायचं आहे. म्हटलं सर आम्हीच करतो. मग आम्ही 8 जानेवारी 2023 रोजी राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेचं आयोजन केलं आणि सगळी जबाबदारी आम्ही खांद्यावर घेतली. या ठिकाणी आमचे राम शृंगारे सर आहेत, अनेक शिक्षक आहेत, अनेक लोकांनी. एखादा प्रामाणिक कार्यकर्ता जर एखादं काम करत असेल, पुढं नेत असेल, तर त्याला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आणि त्या परिषदेसाठी सुद्धा आम्हाला सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि मोठ्या प्रमाणात आम्ही ती परिषद यशस्वी केली. त्या परिषदेमध्ये आपण ही शिक्षा नावाची एक स्मरणिक आहे, अत्यंत या ठिकाणी अभ्यासपूर्ण लेखकांचे लेख आहे त्याच्यामध्ये. या ठिकाणी बाहेर विक्रीसाठी आहेत, आपण हे घेऊ शकता. 200 रुपयाची किंमत आहे, तर ही सवलत मूल्य फक्त 100 रुपये आहे. आणि यानंतर हे सगळं करत असताना जे आमदार आणि शिक्षण मंत्री केसरकर असं सांगत होते की आम्ही असा कुठला ठरावच घेतला नाही, आम्ही अशा शाळा बंदच करणार नाही, त्यांना त्या परिषदेच्या नंतर त्यांना हिवाळी अधिवेशनामध्ये मागच्या वर्षी इथं डिक्लेअर करावं लागलं की आम्ही कुठलीही शाळा बंद करणार नाही. कारण ते जे सातत्यानं आपण आंदोलनं केले, ठराव दिले, परिषद घेतली, त्याचा तो परिणाम होता. आणि नंतर ते म्हणतायत की आम्ही कुठलीही शाळा बंद करणार नाही. तर अशा पद्धतीनं हे सगळं काम पुढे जात आहे. गावठी लोक कसे असतात, लहानच्या काम ना लांबच लांब. आणि मी शिकलेलं नाही आहे बरं का, विश्वास ठेवत नाही, म्हणून विश्वास ठेवू नका. मी शिकलेलं नाही, अंगठा बहादूर आहे, खूप भित्रा माणूस आहे. आणि आता मी जे पाहिले, ऐकले आणि जे काम केले तेच बोलणार, कागदातले नाही. कागदात अटकू नका. कारण इथं बसलेले लोक आहे, एक तर हिंदीमध्ये बोलतो, लिखे पढ़े लोग, नहीं तो पढ़े लिखे लोग. इसका अर्थ क्या होता है? लिखे पढ़े और पढ़े लिखे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी काय सांगितलं आहे? पढ़े लिखे लोगों ने मेरे को, बरोबर? हां, खोटं नाही ना? बघ आता शिक्षण परिषद आहे, शिक्षण तर मला काही तर समजत नाही, काही समजत नाही, पण समजत नाही एवढं समजते. तुम्हाला काय समजते बघा. आपण काय करत आहोत की सरकार बदलला, पूर्वी काँग्रेस होता, आता बीजेपी होणार, असं आपण म्हणतो. असं हा बरोबर आहे का? बरोबर आहे का असं मी उत्तर देऊ नका, चुपचाप ऐका, पण विश्वास ठेवू नका. सरकार बदलत नाही, पार्टी बदलते. प्रधानमंत्री बदलत नाही, व्यक्ती बदलते. मग बीजेपी सरकार, मोदी सरकार, तुम्हाला कोण सांगितलं? कोणी सांगितलं? कुठे लिहिलेलं आहे का? हेच इथे गफलती होत आहे. शिक्षणामध्ये बदलो शिक्षा, नाही तो मंगळा पडलेली भिक्षा. शिक्षण पद्धती कसा असावा त्या महान तोरपुरुषांनी, अभ्यासकांनी सांगितलेले आहे. मी बोलेन त्याच्यावर विश्वास ठेवू नका. यावर आम्ही बाबासाहेबांच्या आम्ही ऐकत होतो, फोटो बघतो, समाज बघतो, पण आम्हाला वाचताच येत नाही. ते वाचता येत नाही आणि वाचलेले अर्थ कळत नाही, म्हणजे अनर्थ जरूर. अशी परिस्थिती आहे. आता इथं शिकलेले आहेत, काय शिकले आहे पता नाही. मी नाव घेतो म्हणजे तुम्ही म्हणाल की कधी कधी करंट लागू शकते, कारण विज्ञान युगामध्ये हा करंट असतात. काय आहे, इथे बसलेले राज्यशास्त्रवाले आहेत, समाजशास्त्रवाले आहेत, मानवशास्त्रवाले आहेत, मानसशास्त्रवाले आहेत, शिक्षणशास्त्रवाले आहेत, अर्थशास्त्रवाले आहेत आणि आरोग्यशास्त्रवाले आहेत आणि न्यायशास्त्र. सगळं इथे बसलेले लोक हे काही मामूली लोक नाही आहेत. कारण आपण शिकलेले आहात. मी बोलणं बरोबर नाही, पण मला जे वाटते ते बोलीन. बोलल्याशिवाय मोहच कोलत नाही. कॉलेज, नॉलेज, विलेज. इथं कॉलेजमध्ये शिकलेले लोक आहेत, कॉलेजचा नॉलेज आहे, पण विलेजचा नॉलेज नाही. चला गावाकडे. असली युनिव्हर्सिटी गाव आहे, ते जहा तुम्हाला काय आहे, प्रोफेसर, इंजिनियर, डॉक्टर, कुलगुरू, वकील, जजमेंट सगळे भेटते.
भेटतील की नाही? जाऊन तर पहा गावात, तुम्हाला उचलून फेकून देतील. सगळ्यात सोपं काम राजकारण, सगळ्यात कठीण काम समाजाचं गावामध्ये जाऊन तर काम करा. एक दारू पिणारा येईल ना, तुम्हाला चिलटं काढून देईल. हे आम्हाला अनुभव आहे, अनुभवातून सांगतो. म्हणून आता ही जी व्यवस्था आपण बोलत आहोत, हां, आणि याच्यामध्ये की आम्ही येत लेवलवर का आलो? सरांनी काही सांगितले होते की हे चांगलं काम केलेलं आहे. कायचं चांगलं काम? काहीच नाही आहे. आता मग बघू की ही जे आपण म्हणतो की सरकार सरकार, जंगल सरकारी, जमीन सरकारी, पाणी सरकारी, रस्ता सरकारी, शाळा सरकारी, शिक्षक सरकारी, सब सरकारी, आम्ही का भिकारी? हां, मागात मी असं आहे का? याचा आम्ही प्रश्न निर्माण केला. ऐकून का? तासन तास भाषण देतात आमचे नेते लोक, अधिकारीही येतात, आम्ही चुपचाप ऐकावा आणि ते लोक सांगावा. सांगितल्यानंतर जातात, इकडे काहीच नाही होत. त्याच्यामुळे आम्ही अभ्यास केला. अभ्यास महत्त्वाचा आहे. कोण अभ्यास करेल? तर शिकलेले मुलं आणि शिकलेले लोक अभ्यास करतील. गावातले लोक अभ्यास करतील का? काय काम आहे अभ्यासाचा? पण अभ्यास म्हणजे काय? जीवनाला भेडसावणारे प्रश्नावर विचार करणे म्हणजे अभ्यास करणे. आता थोडा भेडसावत आहे म्हणून आम्ही थोडा विचार करत आहोत. हां, ही परिस्थिती येत आलेली आहे. समजून घ्या. पुढे आणखी बोलतो. तर ही सरकार कुठून आला माहीत आहे का कोणाला? सरकार कुठून आला? आमच्या मेंटॅलिटी बघा. सरकार कसा असेल तर ते काय म्हणतात, शिकलेले लोक प्रतिनिधी कोणी? दिल्ली आणि मुंबईला सरकार आहे म्हणतात. आता ते कोण जाईल पाहासाठी? कसं आहे? छोटा आहे, मोठा आहे, लाल आहे, सफेद आहे, लंबा किती आहे, गोलाई किती आहे? मापले का सरकारच्या? कोणाला कोण सांगेल? आम्ही विचारलं कोणाला? IAS अधिकारी, जिल्हा अधिकारी. हे कोण आहे? जिल्हा अधिकारी. त्याचं नाव काय आहे? जिल्हा अधिकारी आणि कलेक्टर. याचा अभ्यास केले का कोणी शिकलेले? कलेक्टर कशाला म्हणतात? शेतकऱ्याकडून कर वसुली करणारा कलेक्टर म्हणजे कलेक्टर. कमिशनर कोण आहे? कमिशन खाणारा कमिशनर. हे नाव का बदलवले नाही? तेच नावं ठेवले म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलं तेच बस. अभ्यास करण्यासाठी करतो. तुमचा माइंड थोडा मशीन चालला पाहिजे ना. मशीन चालवा. जंग केलं तर मशीन नाही चालत. दुसरा जो आहे हा सरकार कुठून आला? हे शिक्षक लोक आपण इथे आहे आणि आमचे मुलं शिकवतो. त्यावेळेला सरकार काय करते? मुलांचा डाटा कलेक्शन करते. आई वडील कोण? वडील कोण आहे? कोणत्या जातीचा आहे? कोणत्या धर्माचा आहे? आणखी काय? कोणत्या गावाचा आहे? कोणता जन्मतारीख कोणता आहे? असंच ना. आम्ही हेच प्रश्न कलेक्टरला विचारला. असा हळूबळू विचारू नका. हा सरकारचा मायबाप कोण माहीत आहे का तुम्हाला? मायबाप कोण? हा सरकार कोणत्या जातीचा आहे? या सरकारचा जन्मतारीख किती आहे? या सरकारचा डिलिव्हरी करणारा डॉक्टर कोण आहे? कोणत्या दवाखान्यात याची डिलिव्हरी झाली? रेकॉर्ड द्या बरं. अरे तुमच्या मागतं येते सरकार. सरकार भूतासारखं आहे. आमच्या गावठी भाषांमध्ये का म्हणतात? त्या झाडामध्ये भूत आहे. अंधविश्वासमध्ये सांगतात भूत ठेंग्यानं बघते आणि जो भीतो त्यालाच जमते. हा, असं हे सगळं अभ्यास करावा लागतो. म्हणून जीवनाला भेडसावणारे प्रश्नावर अभ्यास करणे. आता आपण जाऊ दुसऱ्याकडे. हा देश गुलाम होता म्हणतात पहिला, आणि गुलाम होतो त्यावेळेला खूप अन्याय अत्याचार होत होता. आणि आता स्वातंत्र्य मिळाला. 1947ला स्वातंत्र्य मिळाला असं म्हणतो. बरोबर आहे. हां, तर त्या मिळाल्यानंतर आता स्वातंत्र्य झालं. गुलाम आहे का? नाही. बाबासाहेबांनी का सांगितला? गुलामाला गुलामाची जाणीव झाल्याशिवाय गुलामाच्या विरोधात उठणार नाही. अजूनही गुलाम आहे का मी? याचं शिकून साभारून. तर हे जे आहे, तर हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय केलेलं आहे?
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलेला आहे. आम्ही जास्त वाचत नाही, ऐकतो. तुमचे ऐकलेले आम्हाला पटकन आम्ही कॉम्प्युटरमध्ये फिटिंग करतो. हां, लिहिलेले आम्हाला लक्षात येत नाही. पण काय घ्यावा काय घेऊ नये स्वतःला ठरवायचं आहे. आता स्वतंत्र आहेत ना. हां, मग त्याच्यामध्ये काय झाला की पहिला वाक्य त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पहिल्या ओळीला फंडामेंटल, बरोबर. तुम्ही म्हणाल खूप शिकलेले आहे, म्हणाल नाही, काहीच नाही. आम्ही कोण आहे ते आपण नंतर तुम्हाला सांगतो. तर त्यामध्ये फंडामेंटल म्हणजे काय, सर काय म्हणाले, फंडामेंटलचा अर्थ काय, उद्देशिका हे ना, बरोबर. हां, प्रियंबलचा अर्थ काय, हां प्रियंबल, आणि फंडामेंटल मूलभूत अधिकार. कायच्या मूलभूत अधिकार लक्षात ठेवा, का जात होत आहे तर डोळ्यासमोर बघावं लागेल. तर हे जे उद्देश मध्ये लिहिलेलं आहे ते असा कार्यक्रमांमध्ये तर बोर्ड लावायला पाहिजे. बाबासाहेबांनी लिहिलेला भारतीय संविधानाच्या उद्देशिका. आम्ही भारताचे काय कमी आणि खोटे कमी अभ्यास केले का, विचार करा, नाही तर मरा. आम्ही काय कमी कुठे कमी या दोन वाक्यामध्ये मधला वाचू नका. बंधुत्व प्रेम हे के 26 नोव्हेंबरच्या मनामनात हे करा. 26 नोव्हेंबर 1949 ही घटना अधिनियमित करून स्वतःप्रती अर्पण करीत आहो. लक्षात आला. मग आम्ही भारताचे लोक नागरिक, इथं सगळं नागरिक बसलेले आहे. तर हा आम्ही म्हणताना मी मध्ये कुठे अटकला, हा आम्ही म्हणतो त्यावेळेला जंगल कोणाचा, आमचा. जमीन कोणाचा, आमचा. पैसा कोणाचा, आमचा, है ना. आणि विकास कोणाचा, आमचा. मुलं आणि मुलं कोणाचे, आमचे. सरकार कोणाचा, आमचा. काय कमी आहे, आम्ही काय कमी, सर्व आमच्या. मग काय कमी विचार करा ना, कोठे कमी, कोठे कमी आहे याच्यावर हे करत नाही. कमजोरी कोठे आहे, इथं व्यक्ती नाही, मी मध्ये अटकू नका. महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आत्मसात झाला का आपल्याला, बोलण्यामध्ये पटाई. हं, आचरण विचार बाबासाहेबाचा घ्यावा लागेल, तेव्हाच हे पुढे जाणार. आम्ही काय केलं, आम्ही मूल निवासी आदिवासी, आम्हाला बोलता येत नाही, मराठी बोलता येत नाही, नाही हिंदी नाही, ना इंग्लिश, तर नाही इंग्लिश नाहीच नाही. आम्हाला मोठमोठ्या याच्यात मुद्द्यात की इंग्लिश टू इंग्लिश हे बोलतात, आम्ही गोंडी टू गोंडी लावतो, तेव्हा त्याने चुपचाप राहतात. मातृभाषा विसरू नका. मातृभाषा विसरले आपल्या अस्मितेतून घसरले. शिक्षण बचाव परिषद ठराव 17 डिसेंबर 2023 चंद्रपूर. शिक्षण बचाव परिषदेच्या निमित्ताने आम्ही आपल्यापुढे काही महत्त्वपूर्ण ठराव ठेवतो आहोत. देशातील व महाराष्ट्रातील सध्याचे शिक्षण वास्तव यात प्रतिबिंबित केले आहेत. तसेच भारतातील भविष्यातील शिक्षण कसे असावे याचे दिग्दर्शनही आहे. या परिषदेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शिक्षण आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी ठराव मार्गदर्शक ठरतील असा आम्हाला विश्वास वाटतो आहे. या परिषदेतून शिक्षण चळवळीची प्रेरणा बांधिलकी बळकट होईल ही आशा आहे. ठराव क्रमांक 1 21 सप्टेंबर 2022ला महाराष्ट्र सरकारने अध्यादेश जारी केला. त्यात 0 ते 20 पट्ट्यासंख्या असलेल्या प्राथमिक शाळांचे समायोजन बंद करण्याबाबतची कार्यवाही कोणत्या स्तरावरती असल्याची विचारणा प्रशासनाला केली आहे. यातील महाराष्ट्रातील 14,783 शाळा समायोजित अर्थात बंद होतील. 1,85,000 विद्यार्थी व 30,000च्या आसपास शिक्षक प्रभावित होतील. ग्रामीण आदिवासी पाडे, दुर्गम भाग व शहरी झोपडपट्टी यातील विद्यार्थी असणार आहेत. ज्या गावची शाळा बंद होईल त्या विद्यार्थ्याचे शिक्षण कायमचे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणावर याचा सर्वाधिक परिणाम होईल. शासनाची ही कृती राज्यघटनेच्या कलम 14, 15, 21, 21 अ, 45 आणि 46चे उल्लंघन करणारी आहे. म्हणून ही परिषद महाराष्ट्र शासनाचा 21 सप्टेंबर 2022चा
आदेशांनी विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांना काढलेला शाळा बंदीशी संबंधित आदेश फेटाळते. सरकारच्या या धोरणाविरुद्ध राज्यव्यापी जनआंदोलन करण्याचा ठराव संमत करते आहे. ठराव क्रमांक 2, सरकारी शाळा कॉलेज बंद करण्याचा अजेंडा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चा आहे. स्कूल कॉम्प्लेक्स व क्लस्टरच्या माध्यमातून शिक्षण विस्तार संकुचित करण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणाने केली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही व गुणवत्ता टिकवता येत नाही असे बेजबाबदार विधान राष्ट्रीय शिक्षण धोरण करते व कमी पटसंख्येच्या शाळा समायोजित अर्थात बंद करण्याचे निर्देश देते. राष्ट्रीय शिक्षण धोरण भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने 21 सप्टेंबर 2023ला संकुल निर्मितीचे आदेश काढलेत. या आदेशानंवे 14,783 शाळा, 1,85,000 विद्यार्थी व 30,000च्या आसपास शिक्षक प्रभावित होणार आहेत. गावची शाळा बंद करून मुलांना लांब अंतरावर शाळा संकुलात जाण्यास सांगितले जाणार आहे. त्यामुळे बहुसंख्य शोषित जात वर्गाची मुले शिक्षणाच्या प्रवाहातून कायमचे बाहेर फेकल्या जाणार आहेत. मुठभरांच्या हितसंबंधांना हे धोरण सुरक्षित करते. नवउदारवादी धोरणाचा भाग म्हणून शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्रोत्साहित करते. ब्राह्मणी अर्थात जाती समर्थक व पारंपरिक नैतिक मूल्यांचा पुरस्कार व शिक्षण आशयात राष्ट्रीय शिक्षण धोरण करते. शिक्षणाचे सार्वत्रिकरण व शिक्षण आशय या दोन्ही अंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण जनता विरोधी भूमिका घेते. म्हणून ही परिषद 21 सप्टेंबर 2023चा शाळा संकुल निर्मितीचा आदेश फेटाळते व शिक्षण हक्क कायद्याच्या निकषाप्रमाणे सर्व शाळांच्या मूलभूत गरजा ताबडतोब पूर्ण करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाला करतो आहे. शिक्षण हा विषय समावर्ती सूचित आहे. राज्यघटनेच्या सूची 7 मधील कलम 246 अन्वये शिक्षणाचे धोरण व त्याचे संचालन करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिले आहेत. परंतु राष्ट्रीय शिक्षण धोरणाने राज्याचे हे अधिकार संपुष्टात आणलेले आहेत. निर्णयाचे केंद्रीकरण करून राज्याला केवळ एजन्सीचा दर्जा दिला आहे. असे असताना महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारून त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची अस्मिता भारत सरकारकडे गहाण ठेवली आहे. म्हणून ही परिषद राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या पूर्णपणे खारिज करते. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची अस्मिता केंद्र सरकारकडे गहाण ठेवली याचा तीव्र निषेध व्यक्त करते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 महाराष्ट्र सरकारने लागू न करता राज्याचे स्वतंत्र शिक्षण धोरण तयार करण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारला ही परिषद करते. शिक्षणाचे सार्वत्रिकरणाचे धोरण स्वीकारते. विविधतेचा समावेश करून सरकारी खर्चावर आधारित समान शाळा पद्धतीचा अर्थात सर्व शाळा सुविधांचा स्तर सन्मान असेल पुरस्कार करण्याचा ठराव ही परिषद सन्मान करते. ठराव क्रमांक 3, 18 सप्टेंबर 2023ला महाराष्ट्र सरकारने आदेश काढून महाराष्ट्रातील 62,000 शाळा कॉर्पोरेट सेक्टरला दत्तक देण्याचा निर्णय जाहीर केला. 50 लाख ते 3 कोटी रुपयेपर्यंत रक्कम शाळेच्या कॉर्पोरेट व्यक्ती व कंपनी गुंतवेल. त्यातून त्यांना शाळेचे नियंत्रण व संचालन करण्याचे अधिकार प्राप्त होतील. शाळेचे सार्वजनिक स्वरूप व निर्णय प्रक्रिया संपुष्टात घेऊन खाजगी स्वरूप व निर्णय प्रक्रिया अस्तित्वात येईल. 62,000 शाळांच्या जमिनी खाजगी नियंत्रणात जाऊन त्याचा वापर खाजगी करण्याचा अवकाश निर्माण होईल. शिक्षणातील सार्वजनिक स्वरूप संपुष्टात येऊन खाजगी स्वरूप अस्तित्वात येईल. ही भूमिका शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी आहे. म्हणून ही परिषद 18 सप्टेंबर 2023चा महाराष्ट्र सरकारचा आदेश फेटाळते. शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकारने करावा. सरकारने जनतेला विनामूल्य शिक्षण उपलब्ध करण्याचा ठराव संमत करते. ठराव क्रमांक 4, राज्यघटनेच्या कलम 21 अन्वये भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या अस्मितेसह जगण्याचा अधिकार दिला आहे. या हक्काचे संरक्षण करण्याचे बंधन राज्य सरकारवर कलम 14 अन्वये टाकण्यात आलेले आहे. इतकेच नव्हे तर जात, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश या आधारावर ते कोणतेही भेदभाव न करण्याची सक्ती ताकीद राज्य सरकारला कलम 15 अन्वये करण्यात आलेली आहे. हे अधिकार नागरिकांच्या मूलभूत अधिकाराशी जोडले आहेत. शिक्षणाचा मूलभूत हक्काचा त्यात समावेश होतो. हा हक्क संरक्षित करणे सरकारची जबाबदारी आहे. महाराष्ट्र सरकारने याउलट भूमिका घेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यघटनेच्या कलम 21 व 14चे भंग करणारे आहे. म्हणून ही जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या भूमिकेची निंदा करते व निषेध करते. राज्यघटनेच्या कलम 243 ग अन्वये ग्रामसभेला गावच्या विकासाचा व नियोजनाचा अधिकार प्राप्त आहे. ग्रामसभेचा ठराव सरकारला मान्य करणे बंधनकारक आहे.
शिक्षण हक्क कायद्यान्वये शालेय व्यवस्थापन समितीला वैज्ञानिक अधिकार प्राप्त आहेत, म्हणून ग्रामसभा व शालेय व्यवस्थापन समितीचे शाळा संकुल दत्तक योजना व शाळाबंदी विरोधी ठराव घेण्याच्या कृती कार्यक्रमाचा ठराव राबवण्याचा ठराव मंजूर करते आहे. येत्या 5 जानेवारीला महात्मा ज्योतिराव फुले यांचा सिनेमा हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. हा सिनेमा 4 भाषांमध्ये येत आहे, मराठी, हिंदी, तेलुगू आणि इंग्रजी. हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाला 3 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि जर्मनीचा नामांकित बेस्ट डायरेक्टरचा सुद्धा सन्मान मिळालेला आहे. त्यानंतर अयोध्येचा बेस्ट ॲटोबायोग्राफीचा सन्मान या सिनेमाला अगोदरच मिळालेला आहे. सर्वात अगोदर सिनेमा प्रक्रिया अत्रे सरांनी 1963 मध्ये काढला, परंतु काही सनातनांनी तो सिनेमा प्रदर्शितच होऊ दिला नाही. त्यानंतर पूर्ण मराठी सिनेदृष्टीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले यांचा एकही सिनेमा आलेला नाही. हाच विचार करून आम्ही महात्मा ज्योतिराव फुलेंचा सिनेमा असं समजायचं की संपूर्ण भारतातील हा पहिला सिनेमा असेल की जो संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेरच्या देशात सुद्धा प्रदर्शित होईल. या सिनेमामध्ये आपण पूर्वार्धात हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा शैक्षणिक संघर्ष दाखवलेला आहे आणि या शैक्षणिक संघर्षामध्ये त्यांना पाठबळ मिळालेलं वस्तात लहोजी साळवे हे सुद्धा आपण दाखवलेले आहेत. त्याचनुसार महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्यात आणि शैक्षणिक कार्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचं महत्त्वाचं योगदान, त्यांचा संघर्ष, त्यांचा कौटुंबिक त्याग हा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे दाखवलेला आहे. आणि उत्तरार्धामध्ये त्यांचा सामाजिक संघर्ष, सामाजिक चळवळ, सामाजिक सुधारणा ह्या गोष्टींचा सुद्धा आपण संपूर्णपणे आढावा घेतलेला आहे. त्यानुसार मी आपण सर्वांना एक नम्रतेने विनंती करतो की येणाऱ्या 5 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात व इतर बाहेर देशामध्ये सुद्धा प्रदर्शित होणाऱ्या सत्यशोधक या सिनेमाला आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मित्रांसोबत एक सिनेमा म्हणून नव्हे तर एक चळवळ म्हणून हा सिनेमा बघायला जा, अशी मी आपल्याला विनंती करतो. तर या चंद्रपूर नगरीमध्ये आमच्या आदिवासीचं राज्य होतं. या राजधानीमध्ये, चांदागड या राजधानीमध्ये महाराष्ट्राचं शिक्षण परिषदेच्या माध्यमाने ठराव होणं हे चंद्रपूरच्या स्थानिक असणाऱ्या शहरातील चंद्रपूर जिल्ह्याला एक गौरवास आहे. राणी हिराईचं राज्य किल्ला आहे. फुले शाहू आंबेडकरांपासूनच्या बऱ्याच महापुरुषांच्या इतिहासा संदर्भामध्ये आतापर्यंत पूर्ण मार्गदर्शक करणारे बिजेकर साहेब, त्यांच्यासोबत गेल्या 5 तारखेपासून पूर्ण विदर्भभर त्या चळवळीमध्ये मी फिरलो. पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो आणि समाजामध्ये 2 प्रकारचे विचारधारा आहे. एक लादलेली विचारधारा आणि आमच्या महापुरुषांना दिलेली विचारधारा आहे. एक तुम्हाला मोक्षानंतर मुक्ती मिळणारी विचारधारा आहे, तर बुद्धाची विचारधारा याच जन्मामध्ये याच इथं मुक्तीची एक विचारधारा आहे. आणि शाळा बंद होणे हा आमचा प्रोग्राम जर नसला तरी आमचं जीवनकाल म्हणजे लाँग टर्मचा आमचा प्रोग्राम आहे. आणि पूर्ण आम्हाला हे जे मिशन आहे, आमचं उद्दिष्ट आहे, हे मिशनचं आमचं विजन महापुरुषाचं आहे. ते पूर्ण विजन कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्हाला इथं थांबायचं नाही. म्हणून हा विदर्भस्तरीय शिक्षण बचाव ठराव जो घेतलेला आहे, केंद्र व राज्य यांचे शिक्षण जे धोरण याच्या विरोधात आहे. यासाठी सर्वांनी हात उच्च करून या ठरावाला पहिल्यांदा मी अध्यक्षाच्या अनुषंगाने तुम्हाला आवाहन करतो की मंजुरी द्या. मंजूर आहे सर्वांना? हाँ, जिस समाज का इतिहास नहीं होता है
वो कभी शासक नहीं बन पाता है। हमारे विचारधारों का शासक, अशोक सम्राट का शासक लाना है हमको। जिस समाज का इतिहास नहीं होता वो कभी शासक नहीं बनता है। इतिहास से ही प्रेरणा मिलती है, प्रेरणा से जागृति आती है, जागृति से सोच बनती है, सोच से ताकत बनती है और ताकत से शक्ति बनती है और शक्ति से शासक बनता, ऐसे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने हमको कहा है। आणि म्हणून मी आदिवासी समाजाचा माणूस, मी या राजधानी तो या जल जंगल जमिनीचा मालक आम्ही असणारा राज्यकर्ता समाज, बिरसा मुंडाच्या उल्गलान देणारा समाज, या शिक्षणापासून आम्हाला वंचित होतं। आम्ही तुम्ही टाळ्याच्या गडगडाने या ग्रामसभेला अधिकार मिळालेला 24 डिसेंबर 1996 पेसा कायदा केंद्र आणि सरकारने जरी तुम्ही ते केंद्र सरकारने पास केला असला, त्याची खरी अंमलबजावणी देवाजी दादा तोफांनी केलेली आहे। आणि म्हणून देवाजी दादा तोफांचा आदर्श यासाठी घ्यायचा आहे की 24 सप्टेंबर 2023 ला गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यामध्ये मला अभिवचन दिलं, त्यांचा ठरलेला प्रोग्राम आहे की 200 ग्रामसभाचा पूर्ण ठराव या विरोधात या ठराव आजचा घेणार आहे ग्रामसभेमध्ये। 24 ला त्यांनी बोलावला, कारण पेसाचा कायदा जो आहे, छत्रबंधनाचा कायदा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जयपाल मुंडांनी छत्रबंधनावर कायदा तरतूद केली। 244व्या 6व्या आणि 5वी सूचीनंतर आम्हाला सहायता दिलं। आमच्या भाषेमध्ये त्या कायद्याला मावा नाटे मावाराज म्हणतो। आमच्या गावात आमचं सरकार म्हणून सांगितलं आम्ही की घटनेच्या दुसऱ्या जे पेसाच्या अतिरिक्त गाव आहे ग्रामसभेचे, त्या गावाला 243 ग प्रमाणे ग्रामसभा घेता येते आणि ही ग्रामसभा सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही सुद्धा रद्द करू शकत नाही, इतका पावर त्या ग्रामसभेला आहे। कारण ग्रामसभा हे सर्वोच्च सभा, विधानसभा हे सर्वोच्च सभा, नंतर लोकसभा। आमचा मूळ पाया आमचा ग्रामसभा, इथं बसणाऱ्या सगळ्यांना आपल्या प्रभाग सभा सुद्धा महानगरपालिकेच्या घेता येतात तुम्हाला। आणि म्हणून ही लढाई लढायची आम्हाला, आणि ही लढाई लढत असताना हे मावळे आमचे शिवाजीचे मावळे मी समजतो, या मावळ्यांनी आता भाषणामध्ये इथं थांबून किंवा मनोरंजन सारखं कार्यक्रम नसून कृती कार्यक्रम मी तुम्हाला देणार आहोत। कृती कार्यक्रम असा आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्यानंतर परिषदा आणि प्रशिक्षण शिबिर लावून या पद्धतीचे प्रबोधन करणारे बोलावून आपल्याला तयार करावं लागेल। सरकार हे सरकारच्या हातात सत्ता असल्यामुळे त्याच्यावर यंत्रणा भरपूर आहे आणि ते अंमलबजावणी कधीही करू शकतो। कार्बोरेटर सेक्टर कधी आमच्या 62,000 शाळा कवाही बंद करू शकतो। त्या रोकाच्या जर असेल, सर्वात प्रथम आम्हाला ग्रामसभा घेऊन त्या पहिल्यांदा न्यायिक माध्यमाने आपल्याला न्यायालयात जाऊन रोकावं लागेल, स्टे काढावं लागेल। माझ्या कोरबना तालुक्यामध्ये आम्ही आपल्या नागपूरच्या हायकोर्टामध्ये आम्ही स्टे आणला, पण तो स्टे उठवला। आता केसरकरनी आता त्यांनी कायदा बनवून ते आता आमचा स्टे उठला, आता बंद होणार आमच्या शाळा। म्हणून आपण न्यायिक मागणीने लढायचा आणि वैचारिक सुद्धा इथं बसणार आणि प्रत्येकाने ही माझी जबाबदारी आहे, कारण तुमच्या पिढीनंतर पूर्ण शाळा राहणार नसेल तर आम्ही जनावरासारखे माणसं असून राहणार आहोत। आणि म्हणून आम्हाला जो अधिकार दिला, संविधानिक अधिकार दिला, महात्मा फुलेचा जो मोठा संघर्ष होता, ह्या 108 वर्षाचा संघर्ष, या संघर्षानंतर कुठं आम्हाला हे एवढा मोठा अधिकार मिळाला। शिक्षणाबरोबर आम्हाला समतामूलक समाज व्यवस्था, आम्हाला शिक्षण निर्माण करायचा, फ्री शिक्षण निर्माण करायचा। आमचे एवढे मोठे मानसशास्त्र तज्ज्ञ असणारे सचिन भेदे साहेब स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले आहे। आणि म्हणून आमचा आग्रह नसला पाहिजे, कारण इंग्रजी शाळेचा विषय आग्रह करू शकतो, पण टोटल इंग्रजीच असलं पाहिजे असा आग्रह नसला पाहिजे, कारण केंद्र सरकारने तो आमच्यावर अन्याय लादला। कारण 22 भाषा या देशात असताना 2 भाषेमध्ये मसुदा फक्त तयार केला, ठराव पास नाही केला। म्हणून दादांनी सांगितल्याप्रमाणे मातृभाषेतूनही आम्हाला शिक्षण समजलं पाहिजे। आणि म्हणून
आता आम्ही बरोबर एका हॉटेलमध्ये सांगलं, माझी बहीण तिथं WCLची तिचा ससरा होता, ती झाडू मारा आणताना माझ्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये टाकायचं, आम्ही तिचा पती आता ड्रायव्हर आहे. मला सांगा की ती माझी बहीण WCL वाल्याची सून असताना देखील ती आज झाडू मारत आहे. काम नाही तर मुलगा कुठून कॉन्व्हेंटमध्ये शिकवणार आहे? आणि शेतकऱ्याची अशी अवस्था आहे, मजुराची अशी अवस्था आहे. तुम्हाला वाटत रिटायरमेंट झालेल्या लोकांना सुद्धा रिटायरमेंटच्या भरोशावर मुलाला नोकरी न लागल्यामुळं मुलाचं लग्न झालं, त्याचं नातू तुमच्या रिटायरमेंटमध्ये आता शिकवा लागणार आहे. म्हणून तुम्ही आग्रह करू नका प्रायव्हेट शाळेचा. आता आम्हाला प्रायव्हेट शाळेपेक्षा आम्हाला आमची जिल्हा परिषद शाळा सुधारा. जिल्हा परिषद शाळेला दादानी सांगल्याप्रमाणे आम्ही ग्रामसभेतून आमचा जो टॅक्स जातो, आमचा कर जातो, आमच्यातला असणारा शिक्षक सुद्धा, एखादी संस्था तुम्ही स्थापन करता तर त्याला तुम्ही रिटर्न भरलं तर पावती रिटर्न तुमचे इन्कम टॅक्स त्याला माफ होतो. मग आम्हाला ग्रामसभेमध्येच आमचे अधिकारी असो, आमचे सर्व आमच्या जिल्ह्यातलं प्रोडक्ट पूर्ण असो, आम्हालाच पाहिजे. आम्ही सरकारला कसं लुटासाठी भ्रष्टाचार करायला पाठवायचा तो पैसा आमच्या लेकराला नसेल शाळा देत असेल तर त्या ठेकेदाराला शाळा देऊन तो ठेकेदार आमची पोरं शिकवणार आहे का? बिलकुल कदापि नाही. याच्यावर चर्चा झाल्या पाहिजे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये इथून गेल्यावर तुमची जबाबदारी आहे. मी लादत नाही, मला आत्मविश्वास आहे. तुम्ही एवढ्या दुरून आल्या, पूर्ण 11 जिल्ह्यातले काही प्रतिनिधी आहे, माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातले 15 तालुक्याचे प्रतिनिधी आहे, काही शहरातल्या, हे तुमची जबाबदारी आहे, तुमची नीड आहे, गरज आहे. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही शिक्षण वाचवाल असं तुमच्याकडून मी अपेक्षा करतो, विश्वास करतो. इथंच थांबतो. धन्यवाद.